नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात महत्त्वाची बातमी. 7 सप्टेंबरची जबरदस्त माहिती पाहू शकता. बघा, 7 सप्टेंबरची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट, सर्वात महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, 2000 रुपये सुरू, 2000 रुपये सुरू होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे 2000 रुपये जे ते वाटप होणार आहेत. आता हे 2000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होतील, किती महिलांना मिळतील, त्याची पण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, जबरदस्त माहिती आहे. 2 दिवसात पैसे, 2च दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्याच्याविषयीची महत्त्वाची अपडेट आलेली आहे. नवीन बातमी आहे, नवीन माहिती आलेली आहे. नवीन माहिती तुम्हाला समजणार आहे. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. बघा, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला माहिती समजणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या विषयीची महत्त्वाची माहिती, जबरदस्त अपडेट असणार आहे. त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे अशा पद्धतीची माहिती आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल हा व्हिडिओ झालाच पाहिजे. बघा, नेहमीच जी काही माहिती ती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत आणि जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. बघा, 2 ते 3 अपडेट या ठिकाणी आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या विषयीची महत्त्वाची अपडेट आहे. 2000 रुपयांच्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट आहे. 2000 रुपये वाटप होत आहेत. तर हे कोणत्या महिलांना येत आहेत, कोणत्या महिलांना जमा होत आहेत, लाडक्या बहिणींना जमा होत आहेत, आता ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजना मेजर अपडेट, लाडकी बहीण योजनेसाठी मोठी अपडेट आहे. बघा, लाडकी बहीण योजना मेजर अपडेट, सर्वात महत्त्वाची, सर्वात मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेतून वंचित ठरलेल्या लाखो महिलांसाठी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. बघा, ज्या काही महिला भगिनी योजनेमधून वंचित झालेल्या आहेत तर त्या महिलांसाठी दिलासा देणारा निर्णय सरकारने दिलेला आहे, सरकारने घेतलेला आहे. बघा, महिला आणि बालविकास विभागाने ज्या अर्जदार महिलांना आधी अपात्र ठरवण्यात आलं होतं त्यांची पुन्हा एकदा फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच काय, तर ज्या महिला अपात्र झाल्या होत्या, ज्या महिलांचे पैसे बंद झाले होते त्या महिलांना या ठिकाणी पुन्हा एकदा तपासणी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच काय, तर त्या महिला अपात्र झाल्या होत्या तर त्यांच्या अर्जांची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. बघा, पुन्हा तपासणी तुमची केली जाणार आहे. सरकारने या ठिकाणी तशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. आता पुढे महत्त्वाची माहिती तुम्हाला समजणार आहे. हा निर्णय घेतल्यामुळे काय होणार आहे, या निर्णयामुळे काय फायदा होणार आहे महिला भगिनींना, ते आपण लगेच पाहूया. बघा, त्यामुळे पात्र असलेल्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळण्याची संधी मिळणार आहे. बघा, ज्या महिला अपात्र महिला होत्या त्या महिलांची तपासणी होईल. तपासणी झाल्यामुळं त्या महिला जर तपासणीच्या नंतर पात्र झाल्या तर त्या महिलांना पुन्हा एकदा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. फेरपडताळणीची प्रक्रिया सुरू. बघा, सध्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जांची तपासणी करत आहेत. अंगणवाडी सेविका ज्या महिला भगिनी त्या ठिकाणी घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. तुमची पण तपासणी झाली का, तुमच्या अर्जांची तपासणी झाली का, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. किती महिला, ज्या महिला अपात्र झाल्या त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा, या तपासणीत अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन किंवा पात्रतेच्या निकषांबाहेर जाऊन योजना घेतल्याचं समोर आलं. यात जास्त उत्पन्न असलेल्या तसेच काही सरकारी कर्मचारी महिलांचा समावेश असल्याचं उघड झालेलं आहे. अशा अर्जांना आधी अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण जी ती त्या ठिकाणी झालेली होती. आता मात्र या महिलांना शेवटची संधी दिली जात असून खरी पात्रता सिद्ध झाल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळेल. बघा, तुमची तपासणी काय केली जाते, आता तुम्हाला अपात्र केलं गेलं होतं. भरपूर महिला ज्यांचे पैसे जूनपासून बंद झाले म्हणून सांगत होत्या महिला भगिनी, दादा आमचे पैसे बंद झालेत, सर आमचे पैसे जूनपासून बंद झालेत, आम्हाला पैसे येत नाही, काय करावं लागेल. मी तुम्हाला सांगितलं होतं, काळजी करू नका, तुम्हाला सगळं काही मार्गदर्शन मिळेल. बघा, पुन्हा तुमची तपासणी करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. तपासणी झाली, तपासणीच्या नंतर जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला
बघा, खरी पात्रता सिद्ध झाल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. तर जे अर्ज निकषांबाहेर आहेत त्यांना अंतिम नकार दिला जाईल. म्हणजेच काय, तर फायनल या ठिकाणी ही जी काही तपासणी ती तुमची फायनल आहे. जर या तपासणीमध्ये तुम्ही अपात्र झाला म्हणजे तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी आता फायनली त्या ठिकाणी रिजेक्ट केला जाणार आहे. पुढे बघा, राज्यभरात पडताळणी. राज्यस्तरावरही अर्जांची तपासणी करण्यात आली. त्यात 26 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत. या सर्व अर्जांची पुन्हा पडताळणी होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाने महिलांना या प्रक्रियेत सहकार्य करण्याचं आवाहन केलेलं आहे. सहकार्य करायचे तुम्हाला तपासणीच्या संदर्भात. अपात्रतेची मुख्य कारणे कोणती, तर बघा, पात्रतेच्या वयोमर्यादेबाहेरच्या महिलांनी केलेले अर्ज. तुमचे जे काही वय आहे ते तुम्ही योजनेमध्ये बसत नसाल, तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज अपात्र होईल. एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिलांनी घेतलेला लाभ. जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज. सरकारी कर्मचारी असूनही लाभ घेण्याचा प्रयत्न केला असेल तर ते अपात्र होतील. आता पुढे काय, महिला आणि बालविकास विभागाने सांगितलं आहे की अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून महिलांनी आपली पात्रता जी आहे ती सिद्ध करावी. अंतिम पडताळणी पूर्ण झाल्यानंतर खरंच पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेल, तर अपात्र महिलांना कायमस्वरूपी वगळण्यात येईल. बघा, ज्या महिला आता या तपासणीमध्ये पात्र होतील तर त्या महिलांना लाभ जो आहे तो लाभ पुढे सुरू केला जाणार आहे नव्याने, आणि ज्या महिला अपात्र होतील तर त्या महिलांना कायमस्वरूपी वगळण्यात येईल. म्हणजेच फायनल तुमचं रिजेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची माहिती ती म्हणजे 2,000 रुपयांच्या संदर्भात. बघा, 2,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी वाटप होत आहेत. जर आपण पाहिलं तर 2 दिवसांमध्ये हे जे काही पैसे 2,000 रुपये जे आहेत ते सुरू होणार आहेत. कोणत्या महिलांना, तर लाडक्या बहिणींना मिळतील. कोणत्या लाडक्या बहिणींना ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगतो. तुम्हाला सांगितलेलं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. लगेच बघा महत्त्वाची माहिती. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता. बघा, नमो शेतकरी सन्मान निधी योजना इन्स्टॉलमेंट डेट. बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7वा हप्ता मंगळवारी राज्यातील 93,36,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी दिलेली आहे. तर पाहू शकता, बघा, आत्ताच आपण पाहिलं असेल, नमो शेतकरी महासन्मान जी काही कृषी योजना आहे ती महाराष्ट्र सरकारच्या मार्फत राबवली जाते. याच्यामध्ये तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये जे आहेत ते राज्य सरकार देतं. बघा, वर्षाला 6,000 रुपये राज्य सरकार देतं आणि 6,000 रुपये केंद्र सरकार देतं. PM किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6,000 राज्य सरकार, 6,000 केंद्र सरकार, अशा पद्धतीने तुम्हाला 12,000 रुपये त्या ठिकाणी दिले जातात. बरोबर. भरपूर महिला भगिनी आहेत, ज्या महिला भगिनींच्या नावावर शेती आहे. भरपूर महिला भगिनी आहेत ज्यांच्या नावे शेती आहे, तर त्या महिला भगिनींचा हा हप्ता आहे. 2,000 रुपयांचा हप्ता तुम्हाला आता जमा होणार आहे. ठीक आहे. बघा, स्वतः राज्याचे जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे मामा यांनी माहिती दिलेली आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, बघा, हा जो काही 7वा हप्ता आहे तो तुम्हाला मंगळवारी राज्यातील 93,36,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी दिलेली आहे. म्हणजेच काय, तर निधी पण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हा जो काही निधी आहे तो पाठवल्यानंतर मंगळवारी तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 93,36,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. आता बघा, तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत आहेत, लाडक्या बहिणींना पैसे कसे मिळतील. बघा, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, काही नियम काय, आपला लाडकी बहीण योजनेचा नियम आहे, कुठल्याही एकाच योजनेचा तुम्हाला लाभ घेता येतो. एकतर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात. बरोबर आहे. आता जर समजा तुमच्या लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला लाभ बंद असेल आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ तुमचा सुरू असेल तर तुम्हाला थेट या ठिकाणी 2,000 रुपये येत आहेत. बरोबर आहे. हे 2,000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस हप्ता तुम्हाला वाटप होईल त्यावेळेस तुम्हाला 500 रुपये, अशा पद्धतीने तुम्हाला 1,500 रुपयांचा जो काही फरक आहे तो त्या ठिकाणी पूर्ण केला जातो. काय, तर हे 2,000 रुपये तर तुम्हाला आता मिळून जातील. अजून बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता पण वाटप होत नाही, त्याच्या अगोदरच तुम्हाला 2,000 रुपये मिळत आहेत आणि सोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता ज्यावेळेस वाटप होईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणाहून 500 रुपये मिळतील. अशा पद्धतीने तुम्हाला 1,500 रुपयांचा जो काही लाभ आहे तो पूर्ण केला जातोय. म्हणजेच काय, तर लाडक्या बहिणींनाच या ठिकाणी एक प्रकारे पैसे जे आहेत ते दिले जात आहेत. आता पुढे बघा, महत्त्वाची माहिती काय दिलेली आहे. मग खरंच हा हप्ता मंगळवारी वितरित होणार का, याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, हा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मंगळवारीच वाटप होणार आहे, स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे 2,000 रुपये ह्या ठिकाणी जमा होणारच आहेत. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.